आणि पंचायत समिती गणातून रोहिणीताई वाळूंजे, अंकिताताई वाळूंजे, रोहिणीताई वाळून चालते इकडं विवेकदादा संघ फिरायचा आपलं मत विरोधात विवेकदादाच्या विवेकदादाला विरोध नाही आमच्या कार्यकर्त्यामुळे लपडी होतात काय काम काही येतीच नाही तर काय काम करणार येते काल तर येऊन गेले, काल मी निवडणूक आली म्हणून येतात ना तसे येते नाही. केव्हा आले 5 वर्षात जोखाला कधी आले रोहिणीताई येतात का वाळूंजे? येतात ना येतात, हा संपर्कात असतात आमचं काय संपर्क आहे. दुरीची दिलीप रोहिणीताई वाळून रोहिणीताई वाळूंजे तुम्हाला नाही त्यांच्या दोन्हीपैकी भाजपला पण दिलं तर परवडत नाही मला भाजपला संतोष, आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण मांदळेवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि मांदळेवाडीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची आता निवडणूक तोंडावरच आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण वाडी वस्ती असेल, गाव असेल, त्या ठिकाणी जाऊन एक जनतेची प्रतिक्रिया जाणून घेत असतो. त्या प्रतिक्रियेमध्ये जनतेच्या मनामध्ये नक्की जिल्हा परिषदेमध्ये निवडून येणारा नेता कोण असेल आणि पंचायत समिती गणामधून निवडून येणारे कोण असेल याचा आपण खुलासा करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी मांदळेवाडीमध्ये आहेत माणसं जरा कमी दिसतात, पण आपण थोडस काही न बोलणार. बाबा, आंघोळ झाली का? हा नाही कसं काय जिल्हा परिषदेची निवडणूक आली आले ना कोण आहे आवडीचं? इथं विवेक दादा वळसे पाटील आहे, एक बाजूने अरुण भाऊ गिरे आहेत. आता अरुण भाऊ गिरेच चाललंय मांदळेवाडीमध्ये आणि पंचायत समिती गणातून रोहिणीताई वाळूंजे, अंकिताताई वाळूंजे, रोहिणीताई वाळून चालते इकडं त्या इथल्या लोणीच्या असल्यामुळं त्यांना पसंती आहे ना अरुण भाऊ फिक्स. आणि विवेक दादा आल्यावर कामं करणार नाही का? काम हो द्या पण ते काय जवळून गेलं तर बोलत नाही मग जवळून गेल्या बोलती नाहीत, तुम्हीच बोलत नसतील मग ते कसे बोलतील? त्यांनी ओळखाय नको का माणसं बिनसं काही त्यांना ओळखीत ते मग तुम्हाला ओळखीत आहे, पण आता तुम्ही बसलेले असल्या तुम्ही बोलले तर ते बोलतील ना. मस्त काले आले ते आपले पुढे बाकीची माग आहे त्यांच्या त्यांनी कोणता विचार केलाय मग घराघरात भेट देणं त्यांचं काम आहे. नाही ना रे भेटाय सुद्धा कोणता मग तुम्हाला भेटले नाही? गाठच नाही तर बाबा म्हणतात आम्हाला भेटायला आले नाही. बाबा कसं काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण कसं इकडे बांदळवाडीमध्ये? संख्या किती आहे सगळी? 800 800, 750, 800, 750 मग कसं काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीचं? बरं आहे दुई चांगले दोन्ही चांगले, पण नेता आपल्याला जिल्हा परिषद एकच निवडून द्यायचं आहे. अरुण भाऊ आहे, विवेक दादा आहे. एकच द्यायचं आहे, पण काय होतं माहितीये का, विवेकदादा संघ आहे ना, आता समजा वाडीतले आहेत, हा. आमचेच कार्यकर्ते, आमचं त्यांचं जमत नाही आणि ते विवेकदादा संघ फिरायचं म्हणले आम्ही म्हणणार त्याच्या विरोधात मतदान. इथं असं होतंय. म्हणजे नक्की विरोधात विवेक दादाच्या मतदान कार्यकर्त्यांमुळं का विवेक दादामुळं? विवेकदादामुळे नाही, आमच्या कार्यकर्त्यामुळं. कार्यकर्त्यांना एवढा राग कसला? मग कार्यकर्ते गाव पातळीवर कसं असतं, ग्रामपंचायत आता इलेक्शन झालं, हा. तो वाद आणि कार्यकर्ते त्यांच्या संघ, मग लोकांचं काय मत? ही विवेकदादा संघ फिरायचं, आपलं मत विरोधात विवेकदादाच्या. विवेकदादाला विरोध नाही, आमच्या कार्यकर्त्यामुळे लफडी होतात. मग कार्यकर्ते काहीतरी असे विकास कामामध्ये अडचणी करतात किंवा टोचून बोलत असतील असं काय आहे का? तेच ना. हा बघा, कार्यकर्त्यांचं एक आहे ज्या सगळं इकडे का कार्यकर्त्यांमुळेच एखाद्या नेत्याला सामोर. हा, विवेकदादा स्वतः फिरले ना, वाडीतलं कुणीच नाही घ्यायचं, फरक होणार. मग त्यांचे जे कार्यकर्ते ते त्यांच्या बरोबर नाही पाहिजे. हा, असे आहे ते. त्यांचं म्हणणं कसं का गावचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काही म्हणणं नाही, माझं समान म्हणणं आहे का, आहे का नाही? समान, पण विवेकदादा आला आता तरी- त्यांचं म्हणणे तुम्हाला पटलं. विवेकदादा आला तरी आनंद आहे, गिरी आला तरी आनंद आहे, रोहिणीताई आली तरी आनंद आहे, आपलं काही म्हणणं नाही, आहे का नाही का हो? हा? पण हे तर म्हणणं स्पष्ट, हे म्हणणं स्पष्ट आम्ही तुम्हाला सांगतो, पहिल्याशी शिवसेनेचे कट्टर आहेत, हा. पण आता काय झालंय, अलीकडे शिवसेनेचा लोचा झालाय, राहिलंच नाही काही शिवसेनेमध्ये. कसं काय स्पष्टीकरण? नाही स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा आता हे सगळी पळवापळी झाल्यामुळे कुठं ना झालंय, आता काय करायचं, त्याला विलाज नाही. त्याच्यामुळे आता आम्ही शिवसेनेची माणसं आहे म्हणलं तिकडं मशालला तर मत जाणारच, आमचं मशालला जाणारच. विवेक दादाचं बघू आम्ही आता काय करायचं ते देऊ. हो, विवेक दादाचं. हा, विवेक दादाला देऊ. काय आता तेव्हा? तुम्ही जे म्हणले त्यांच्या मताची तुम्ही सहमत झाले, कार्यकर्त्यांवरती नाराज. नाही मी नाही त्यांचं मत सांगितलं मी. ते काय म्हटले की बुवा गावचे कार्यकर्ते संगती घेतल्यामुळं आम्हाला
विवेक दादा मत चांगला आहे पण आम्ही त्याच्यामुळं तुटून ये असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं. पण तुम्हाला पटलं ना त्यांचं नाही नाही पटलं आपल्याला नाही पटलं, आपलंच काय आहे, त्यांचं पटू अथवा नाही पटू त्यांची ती वैयक्तिक आता योग्य, आता जिल्हा परिषद मध्ये योग्य उमेदवार तुम्हाला कोण वाटतं, विवेक दादा का अरुण भाऊ? आता तसं नक्की एक तर्फी नाही सांगू शकत. एक आपल्याला तर एकच असं निवडायचं. नाही, एक तर्फी मत नाही देऊ शकत तुम्हाला बी आम्ही. आमच्या मनावरती नंतर आमच्या शेवटच्या टायमाला मनातलं गुईतलं काय तुम्हाला दाखवू आम्ही. शेवटच्या टायमाला हा बरोबर आहे. शेवटच्या टायमाला शेवटच्या टायमाला काय होईल ते होईल, जिकडे समाज वळण तिकडेच पळू आम्ही बी. काय जिकडं- म्हणायचं तुम्हाला, बरोबर. बरोबर आहे का नाही? जिकडे समाज वळण तिकडे. बाबा नमस्कार, झाला चहा पाणी? कसं काय तुमच्या गावामध्ये मतदान किती, काय सांगता नाही मला. लोकसंख्या किती तुमची? 700 800 900? नाही माहित नाही. मग आता जिल्हा परिषद विवेक दादा अरुण भाऊ कसं काय वाटतं वातावरण? भाऊ अरुण भाऊ आणि पंचायत समितीमधून रोहित वाळूंजे, अंकिता वाळूंजे, वाळून आपली लोणीची. लोणीचे. मग ते आता तिकडच्या पट्ट्यातून इकडे आलेत म्हणलं, ते नाही कामं करणार का? काय काम येतीच नाही तर काय काम करणार. येते काल तर येऊन गेलेत, काल निवडणूक आली म्हणून येतात ना. तसे येते नाही. केव्हा आले? 5 वर्ष जोखाला कधी आले? मग रोहित येतात का वाळूंजे? येतात ना. येतात, हा संपर्कात असतं आमच्या काय. संपर्क आहे. मग आणि जिल्हा परिषदेमध्ये अरुण भाऊ आणि इकडं रोहिणताई. मग तुमची पसंती फिक्स. फिक्स. बाबा तुम्हाला गाठ आहे का? ते वाळू येणार नाही. कोणती वाळू? लुरीची दिलीप वाळू, रोहिणी ते वाळू. रोहिणताई वाळून ते येणार. हा आणि मग अंकिताताई वाळूंनी काय केले? काय ना आमचं म्हणणे आम्ही याला मतदान करणार ना. असं आहे काय? आणि मग जिल्हा परिषदेमध्ये आता हे जिल्हा समजा परिषदला वळसे पाटलांनी इकडे कामं केले, आता अरुण भाऊची एक पसंती आहे लोकांना. कसं वाटतंय? विवेक दादा वळसे पाटील पण चांगले आहेत, आता ते काही काम करण्याच्या इच्छेत आहेत. मग या दोघांपैकी कोण वाटतं तुम्हाला? नाही त्यांच्या दोन्हीपैकी भाजपला मतदान दिलं तर परवडत नाही मला. भाजपला? हा मग आता भाजप तर इथं नाहीच आहे ना. आहे ना तिथे. ते किरण वाळून हा मग दिलं चालेल ना त्याला. त्यांचे संपर्क आहे तुमचा? हा ते कामं चांगली करतात ना. भाजपवाले? हा वा, वा, वा. हे पहिले कार्यकर्ते असे भेटलेले आहेत का भाजपला समर्थन करणारे? तर बघूया इकडे. दा नमस्कार. दोन मिनिटं. दा नमस्कार. नमस्कार. आता हे बांदळीवाडीमध्ये बघता तुम्ही, काल दौरे झाले, अनेक जिल्हा परिषदे उमेदवार यायला लागले, पंचायत समितीचे महिला उमेदवार आहेत, आता ते पण यायला लागले. बांदळीवाडीमध्ये कसं वाटतं तुम्हाला वातावरण? वातावरण योग्य आहे. समप्रमाणात आहे. जिल्हा परिषदेमधून विवेक दादा का अरुण भाऊ? दोन्ही थोडी सोडे. म्हणजे बांदळवाडीमध्ये कसं वाटतं? नाही नाही समप्रमाणात 50% होईल. 50-50% हो, होईल. होईल ना. आणि पंचायत समितीमधून दोन्ही अंकिताताई वाळून, रोहिणीताई वाळून. थोडस मला वाटतं रोहिणी त्याला प्लस होईल असं वाटतंय. रोहिणीताई प्लस होतील, हा अंकिताताई मायनसला जातील. वाढत आम्ही सांगतो फक्त. आणि मग त्यांनी जर काम करायचं आश्वासन जर दिलं तर होऊ शकतं ना. फरक पडेल. हा शेवटचे 8 दिवस कसं माहोल बोलत तसं राहुल. 8 दिवस महत्वाचे राहतील. हो शेवटचे. कोणचा कल कुठं जातो नंतर सांगता येत नाही. बरोबर आहे. तर पाहूया आपण ह्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ते येतात जातात. आपण त्यांच्याशी थोडस 2 गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय बाबा, तंबाऊ खाल्ली का? थुकली? कोणला मतदान करायचं? बघू आता मोर. मोर मग आता राहिलेत किती, 10-12 दिवस. आमच्या घराला कोण काय करते सांगा बरं. आता एवढं काय केलंय काय- फार सगळं आणि हे काय तुम्ही काय म्हणता केलंय? कोण करते? रस्त्याला केलंय कोणी केले? पण आमच्या घरचं कडे काय केलंय कोणी केलं? हे कोणी केलं? ती मला नाही सांगता येत. मग आता मतदान कोणाला जाईल तुमचं? ती बघू आता काय व्हायचं ती. आणि महिला उमेदवार आहे 2 पंचायत समितीमधून, एक रोहिणताई वाळूंजे, ते अंकिताताई वाळूंजे. असं दे मला काय. कोणाला पंचायत समितीमधून कोणाला तुमची पसंती कोणाला राहील? बघू आता काय होईल ते वेळेला. फक्त कामं केली पण तुम्हाला काय केलं नाही म्हणून नाराज. हा खरं काय केलं आमच्या घरात. तुम्हाला काय पाहिजे? हा तुम्हाला काय? आपण आमच्या पोटाला जर पक्की नाही तर तुम्ही काय करणार. आता पोटाला, आता ते पोटाला आपण पोटचं आपण हा. आपलं जपावं आमचं लागेल. समजा हातावरले का नाही हा, हे तर खरे नाही. मग कार्यकर्ता निवडायचा नाही. नाही निवडू ना. वेळ येईन तेव्हा, हा. ही वेळ येईन तेव्हा कार्यकर्ता निवडू. बघूया आतमध्ये पण काही मंदिर आहे, या मंदिरामध्ये इकडे मंदिरात आजी माणसं आहेत.
आजी तुम्ही इथलेच ना हा. मग आता हे निवडणूक आली कसं काय काय करायचं पाणी बिणी येतंय का रोज आम्हाला कायच पाणी मग टँकर चालू आहेत का नाही आज इथं आमचं पाणी पिय इथून पाणी आता तिथं नळ आहे का सरकारी नाही खाजगी आणि मग तुम्ही आता निवडणुकीत मागणी का ना केली आम्हाला जल योजना नळ योजना चालू करा म्हणून? केलं हा? मग मतदान कोणता करायचं पंचायत समिती रोहिणताई वाळुंजे अंकिताताई वाळुंजे येतात का भेटायला आलते का काल काल नव्हते आले आलते का हा, हा. मग कसं काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून येऊ कोण येऊ आता हो मतदान करायचं ना मतदानाचा हक्क नाही सोडायचा नाही इकडे आपण मंदिराकडे पण बघत आहोत पण मंदिराकडे काय कोणी माणसं दिसत नाहीत तरी पाहूया थोडी फिरून पाहायला काय हरकत नाही निवडणूक आली म्हणजे चर्चा तर होणारच आणि जनतेशी थोडासा संपर्क साधल्यानंतर आपल्याला माहिती मिळते ह्या मांदळेवाडीमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे आपल्याला काही गावातील वयोवृद्ध जण होते काही तरुण मुलं आपल्याला भेटले त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे कॅमेरा पर्सन विशालचा संतोष स्टार बुलेटिन टाइम्स मांदळेवाडी